राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांना ईडीची नोटीस देऊन चौकशीला बोलवलं। या संदर्भामध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय की आदरणीय रोहितदादा पवार हे युवकांचं नेतृत्व आहे। सामाजिक राजकीय क्षेत्रांद्वारे ते या ठिकाणी जनतेची सेवा करतायत। मागच्याच महिन्यामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची युवा संघर्ष यात्रा या महाराष्ट्रामध्ये सुरू केली। संपूर्ण महाराष्ट्रातील जे युवा आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायी असे आमचे या ठिकाणी आदरणीय रोहितदादा पवार आहेत। त्यांची या महाराष्ट्रामध्ये वाढती लोकप्रियता बघून भाजप सरकारने या युती सरकारने त्यांना चौकशीचा शिसेमारा लावलेला आहे। या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। आमची मागणी आहे चौकशी त्वरित थांबावी। आम्ही 24 तारखेला धुळे शहरातून जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत। आमचं आव्हान आहे भाजपला, आमचं आव्हान आहे एक फुल मुख्यमंत्री 2 हाफ मुख्यमंत्र्यांना की तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या जे लोकांच्या ईडीच्या चौकशी चालू आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे या पद्धतीची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे।